आज चिकन कोफ्ता कसा बनवायचा हे पाहूया। तर पहिलं आपण जे व्हाईट चणा डाळ आहे ते चांगलं पावडर फॉर्ममध्ये वाटून घेऊया आणि मग ते बाजूला घेऊया। मग जो धुतलेला चिकन किमा आहे तो त्या मिक्सर भांड्यात टाकूया। मग त्यात मीठ, थोडं मिरची पावडर, धने पावडर, हळदी पावडर, शाही बिर्याणी मसाला आणि लेमन ज्यूस आणि जिरा पावडर हे सर्व एकत्र करून वाटून घेऊया। मग जो वाटलेला चण्याचं जे डाळ होतं ते पावडरवालं ते त्याच्यात टाकून घेऊया आणि पूर्ण एकत्र मिक्स करून घेऊया। मग त्याचे छोटे छोटे आपण कोफ्ते करून घेऊया। असं ते चण्याचं पावडर टाकल्याने काय झालं, एक बाइंडिंग घेतली आहे। मग त्याच मिक्सर जारमध्ये आपण कट केलेला कांदा, थोडं जिरं हे टाकून थोडं मस्तपैकी असं वाटून घेऊया। मग कढई घेतली आहे, कढईमध्ये तेल घेऊया आणि जे आपण कोफ्ते बनवलेले आहेत ते सर्व त्यात सोडूया। डीप तेल नाही घ्यायचं आहे, आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे। आपण हे शॅलो फ्राय ह्यासाठी करतो की आपण जर आपण कढईमध्ये हे कोफ्ते सोडले तर ते तुटण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपण थोडंसं शॅलो फ्राय करून घ्या, ज्याच्यामुळे त्याला एक मस्त बाइंडिंग भेटेल। हे बघा, जास्त नाही, 1-2 मिनटं आपल्याला फक्त ते एक तेलात सोडून परतून घ्यायचं आहे। हे बघा, आता बघा ते बाजूला घ्यायचं आहे। हे बघा किती मस्त असे कोफ्ते दिसतात आहे। आता असे मी 2 बॅचमध्ये चिकन कोफ्ते ते तळून घेतलेले आहे, हे तुम्ही बघू शकता। बघा, तुटलेलं पण नाही आहे, एकदम मस्त व्यवस्थित झालेलं आहे। आता हे पण आता आपण बाजूला काढून घेऊया। आता जे आपण तळलेलं तेल आहे त्यामध्येच आता आपण मिरची टाकून घेऊया, हिरवी मिरची, थोडे कढीपत्ते आणि जो आपण कांदा जिऱ्याचं जे मिश्रण केलं होतं ते ह्यात टाकून मस्तपैकी परतून घेऊया। जोपर्यंत कांद्याचा वास जात नाही तोपर्यंत आपण टोमॅटो, कोथिंबीर आणि अद्रक लसूण पेस्ट टाकून त्याचं मिश्रण करून घेऊया। हे बघा, कांदा मस्त आता असं लाल झाला आहे, थोडंसं त्याचं वास निघाला आहे, कच्चापणा जो वास आहे तो निघालेला आहे। त्यानंतर आपण जे आता पेस्ट करून घेतली आहे टोमॅटो आणि कोथिंबीरची तेही त्याच्यात टाकून घेऊया। तेही मस्त असं शिजून घ्यायचं आहे की त्याच्यातला जो कच्चापणा जो वास आहे तो निघाला पाहिजे। हे बघा, असं तेल सुटूच तर त्याला मस्त फ्राय करून घेऊया। मग त्यामध्ये थोडं मिरची पावडर, हळदी पावडर, मी इकडे परत शाही बिर्याणी मसाला यूज केला आहे, बादशाहचा चिकन मसाला तेही टाकून घेऊया। मग धने पावडर सर्व टाकून मस्त असं परतून घ्यायचं आहे। आता तुम्हाला जेवढं थिकनेस हवे त्याप्रमाणे तुम्ही ग्रेव्हीमध्ये पाणी उकळून घ्या आणि थोडंसं मीठ, आणि जसं जेव्हा उकळी येणार कढीला तसं आपण जे कोफ्ते बनवलेले आहेत ते सर्व त्याच्यात टाकून घेऊया। हे बघा मी कसा घेतलेला आहे, सगळे कोफ्ते तुम्ही टाकून घ्यायचं आहे। थोडंसं मी आता बटाटाही ॲड केलेला आहे। हे बघा, मी बटाटा घेतलेला आहे, ते बटाटे वगैरे टाकून मस्त उकळून घेऊया आता आपण कढी आपली। हे बघा, थोडं उशीर झाकून ठेवा, चांगलं उकळल्यानंतर बघा किती मस्त तरी सुटलेली आहे आपल्या कढीला, मी बघू शकता। हां, बघतानाच किती टेम्पटिंग वाटत आहे बघा। आता थोडंसं आपण कोथिंबीर ॲड करून घेऊया गार्निशिंग म्हणून। हां, बघा, तुम्हाला पण असं बघताच तुमच्या तोंडाला पाणी सुटणार अशी ग्रेव्ही मस्त चमचमीत बनलेली आहे। चला आता आपण मस्त कोफ्तेची जी कढी बनवली ती काढून घेऊया। मस्त गरमागरम तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर एन्जॉय करा। नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा। बघा किती मस्त तरी आलेली आहे। हां, बघताच असं तोंडाला पाणी सुटतं आहे। तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्सवर नक्की कमेंट करा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटलेली आहे। आता थोडा टेस्ट मीच करून घेते। हां, मस्त बनलं, तुम्ही पण नक्की ट्राय करा।